पावसाळ्याचा सीझन आहे, सारखं डॉक्टरांकडे पळायला नको, म्हणून आज एक तुम्हाला छोटंसं औषध सांगणार आहे. त्याचं नाव आहे अद्रक. अद्रक हे अगदी कॉमनली आढळतं आणि प्रत्येक घरामध्ये हे इझिली अवेलेबल आहे. पूर्वी आपले आजी आजोबा आपल्याला सर्दी खोकला काही झालं तर अद्रक ठेचून त्याचा 1 चमचा रस द्यायचे किंवा अद्रक उकळून पाण्यामधनं घेऊन द्यायचे. आता हे सगळं करायला आपल्यालाही बिझी शेड्यूलमध्ये वेळ नाहीये. अगदी 2-3 शिंका आल्या तर लगेच डॉक्टरांकडे पळत जाण्यापेक्षा तुम्ही एक सिंपल गोष्ट करू शकता. जिंजीबग हे अद्रकपासनं बनलेलं मदर टिंक्चर होमिओपॅथीमध्ये अवेलेबल आहे. अगदी अफोर्डेबल प्राईसमध्ये हे येतं आणि कुठल्याही होमिओपॅथिक शॉपमध्ये मिळतं. याचे 15 ड्रॉप्स सकाळी, 15 दुपारी आणि 15 रात्री घ्यायचेत. अगदी वयवर्ष 1 पासनं 80 पर्यंतच्या लोकांना हे चालतं. याचे कुठलेही साईड इफेक्ट नाही. जिंजीबग याचा अजून एक फायदा म्हणजे पावसाच्या दिवसात पाणी खराब येतं. चुकून आपण कुठे बाहेर हॉटेलमधलं पाणी पिलं किंवा कुठलंही इन्फेक्टेड वॉटर पोटात गेल्यानंतर डायरिया, लूज मोशन, पोटदुखी, ढेकर येणे यासारखे सिम्पटम्स येतात. याच्यासाठीही तुम्ही हे औषध वापरू शकता. त्यामुळे मी नेहमी सांगते की मल्टिपल डिसीजसाठी एकच औषध जे कुठल्या पॅथीमध्ये असेल तर होमिओपॅथीमध्ये. सो तुम्ही या डायरिया आणि लूज मोशनसाठी भी जिंजीबग हे औषध वापरू शकता. सो आता अगदी छोट्या छोट्या कारणांसाठी डॉक्टरांकडे पळण्यापेक्षा हे छोटंसं औषध तुम्ही घरात ठेवू शकता आणि वापरू शकता. हे करूनही अगदी सर्दी खोकला 3 दिवसात बरा होत नाही असं वाटलं तर तुम्ही क्लिनिकला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा ऑनलाईन कन्सल्टेशन घेऊ शकता.